पाक पण आपला तयार झालेला आहे, जसा गुलाबजामसाठी लागतो तसा. इकडे मी कढई ठेवलेली आहे प्रीहीट होण्यासाठी. पाहू शकतो जसा गुलाबजामसाठी लागतो तसा पाक बनवून घेतला आहे. ते एक तारे वगैरे असं काय पाक नको. 10 मिनटं झालेले आहेत. आपण आता हे बॅटर बघून घेऊ. रवा चांगला फुगलेला आहे. आता आपण याच्यात 2 चमचे तूप आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून तूप अगोदर मिक्स करून घेऊया. नंतर 1 टेबलस्पून बेकिंग सोडा आणि 1/2 टीस्पून टेबलस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टेबलस्पून बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ. तुम्ही पाहू शकता बॅटर आपलं एकदम असं फ्लफी असं झालेलं आहे. आता याला वेळ न घालवता आपण या ग्रीस केलेल्या वाट्यांमध्ये काढून घेऊ. वाटी पूर्ण भरायची नाही, अर्धीच ठेवायची, कारण मग तो केक फुगून वरती येईल परत. आपण हे वाटीमध्ये काढून घेतलं आहे. याच्यात वरती तुम्ही ड्रायफ्रूट किंवा तुटी फ्रुटी तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता आपण इकडे कढई झालेली आहे. आपण ह्याच्यात ठेवून देऊया. तर मी ठेवून घेतलेलं आहे. आपण याच्यावर झाकण ठेवून याला 20 ते 25 मिनटं बेक करून घेऊया लो टू मीडियम फ्लेमवर. पाहू शकता आपली केक तयार झालेले आहे. कढईमधून काढून घेतलेले आहेत. आपण त्याला थंड करून घेतलेले थोडे दही आपण रिमूव्ह करून घेऊया. आपण हे सिरप जे बनवलेलं सिरप ओतून घेऊया आमच्यावरती. चला तर आपला गुलाबजाम फ्लेवरचा रवा केक तयार आहे. एकदा नक्की ट्राय करून.